नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि मोठ्या कायदेशीर प्रकरणाचा वेध घेतला जाणार आहे. द वायर, केस माइन आणि द प्रिंट यांसारख्या सूत्रांनी दिलेल्या अहवालांवर आधारित हे विश्लेषण आपण पाहणार आहोत. एका मोठ्या कॉर्पोरेट अधिग्रहणामागे नक्की काय घडलं आणि त्यातून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर किंवा राजकीय स्थितीवर काय परिणाम होऊ शकतात असे जे व्यापक दावे केले गेले आहेत ते आपण इथे उलगडणार आहोत. बरं, तर या विश्लेषणाची रूपरेषा काय असेल ते थोडक्यात पाहूया. आपण अगदी मुळापासून म्हणजेच अहमद बुहारी प्रकरणापासून सुरुवात करू. त्यानंतर त्यांचा कायदेशीर लढा आणि कंपनीचं अधिग्रहण, मग इतर प्रकरणांशी त्याची होणारी तुलना आणि शेवटी यातून पुढे येणारे मोठे आर्थिक आणि राजकीय दावे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग, अहमद बुहारी प्रकरण. या सगळ्यांची सुरुवात नेमकी कुठून आणि कोणापासून झाली हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता हे अहमद बुहारी नक्की कोण आहेत? सूत्रांनुसार ते एक अत्यंत उच्च शिक्षित अनिवासी भारतीय अब्जाधीश आहेत. तामिळनाडूमध्ये त्यांच्या मालकीची कोस्टल एनर्जी नावाची एक मोठी ऊर्जा कंपनी आहे आणि या कंपनीचा आवाका बघा, तब्बल 1200 मेगावॅट क्षमतेचा एक अवाढ्य औष्णिक वीज प्रकल्प त्यांच्याकडे आहे. यावरूनच लक्षात येतं की हा काही छोटा व्यवसाय नाही, तर हा एक प्रचंड मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. 487 कोटी रुपये हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण सूत्रांच्या अहवालानुसार 4 मार्च 2022 रोजी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने कोळसा आयातीमध्ये याच रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठेवून बुहारी यांना अटक केली. याच आकड्यावरून ह्या मूळ प्रकरणाला सुरुवात होते. पण हा आरोप तिथेच थांबला नाही. तपास यंत्रणांनी असा दावा केला की आयात केलेल्या कोळशाचं मूल्य जास्त दाखवून तब्बल 564.48 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली गेली आणि हा प्रचंड पैसा शेल कंपन्यांद्वारे वळवण्यात आला. अर्थात या घटनेनंतर लगेचच अहमद बुहारी यांनी न्यायालयात धाव घेतली आणि आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा प्रतिधावा केला. दुसरा भाग, कायदेशीर लढा आणि अधिग्रहण. आता या प्रकरणाला एक अतिशय अनपेक्षित असं वळण मिळतं. मूळ मालक तुरुंगात असताना त्यांच्या अवाढव्य कंपनीचं नक्की काय झालं हे पाहणं खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. आता या घटनाक्रमाकडे जरा बारकाईनं लक्ष द्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुहारी यांना तब्बल 31 महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. आता साहजिकच आहे, प्रमुख व्यक्तीच एवढा काळ अनुपस्थित असल्यावर कंपनीची मोठी हानी झाली आणि ती अधिकृतरित्या दिवाळखोर घोषित झाली. मग याच दिवाळखोरी प्रक्रियेमध्ये डिकी अदाणी समूहाने या कंपनीचं अधिग्रहण केलं आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सूत्रांच्या दाव्यानुसार पुराव्याअभावी हे सर्व खटले नंतर न्यायालयात रद्द झाले आणि अहमद बुहारी यांची सन्मानाने निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मूळ मालकाची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता तर झाली, पण तोपर्यंत त्यांचा तो 1200 मेगावॅटचा प्रचंड मोठा औष्णिक वीज प्रकल्प दुसऱ्यांच्या मालकीचा झाला होता. सूत्रांचं म्हणणं आहे की बुहारी आता या बदललेल्या मालकीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आपला कायदेशीर लढा नव्याने लढत आहेत. तिसरा भाग, इतर प्रकरणांशी तुलना. आता असा प्रश्न निर्माण होतो की ही फक्त एकाच कंपनीची कथा आहे की देशातील कॉर्पोरेट क्षेत्रात असं काही वारंवार घडताना दिसतंय. या मूळ अहवालाच्या लेखकाने अतिशय स्पष्टपणे असा दावा केलाय की बुहारी यांचं हे प्रकरण काही अपवादात्मक नाही. लेखकाने याची थेट तुलना मुंबई विमानतळावरील जीव्हीके आणि एनडीटीव्ही या प्रख्यात प्रकरणांशी केली आहे. त्यांच्या मते या सर्व उदाहरणांमध्ये एक समान कथित पॅटर्न किंवा स्वरूप दिसतं. ते म्हणजे आधी केंद्रीय यंत्रणांची कारवाई होते आणि त्यानंतर विशिष्ट कॉर्पोरेट समूहांकडून त्या कंपन्यांचं वेगाने अधिग्रहण केलं जातं. लक्षात घ्या, हे पूर्णपणे मूळ अहवालाचे आणि त्यांच्या लेखकाचे दावे आहेत, ज्यांची आपण इथे फक्त माहिती घेत आहोत. चौथा भाग, आर्थिक आणि राजकीय दावे. इथून पुढे हे विश्लेषण एका व्यापक पातळीवर जातं. या कॉर्पोरेट घटनांचा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याविषयीचे सूत्रांचे काही अत्यंत गंभीर दावे आपण पाहणार आहोत. हा तक्ता बघा, यातून मूळ लेखकाचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होतो. सूत्रांनी इथे थेट देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलचे मोठे दावे केले आहेत. त्यांच्या मते देशात सलग 22 महिने परकीय गुंतवणूक न येणं आणि रुपयाची सातत्याने होणारी घसरण याला कारणीभूत आहे ती बाजारपेठेतील कथित एकाधिकारशाही. देशातील उद्योगधंदे मोजक्या 2-3 उद्योगपतींच्या हातात दिले जात आहेत आणि सरकारी यंत्रणा फक्त त्यांच्यासाठीच काम करत आहेत असा प्रबळ युक्तिवाद या अहवालात करण्यात आला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार मागे हटत आहेत. आता देशातील या आर्थिक स्थितीसाठी अनेकदा इराण अमेरिका युद्धासारख्या जागतिक घडामोडींना सार्वजनिकरित्या जबाबदार धरलं जातं. पण मूळ अहवाल हा युक्तिवाद साफ फेटाळून लावतो.
सूत्रांच्या दाव्यानुसार आंतरराष्ट्रीय युद्धांचा वापर केवळ एक पळवाट म्हणून केला जातोय. देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावर पांघरून घालण्यासाठीच ही कारणं दिली जातात आणि या सर्व परिस्थितीसाठी थेट केंद्र सरकारला जबाबदार धरलं पाहिजे असं या अहवालाचं म्हणणं आहे. सूत्रांच्या अहवालातील हा निष्कर्ष अतिशय तीव्र आणि अत्यंत जळजळीत आहे. त्यात असं स्पष्टपणे म्हटलंय की देशाच्या या स्थितीसाठी विशिष्ट राजकीय पक्ष आणि व्यावसायिक घटकच जबाबदार आहेत, ज्यांच्यामुळे पुढील पिढ्या गरिबीत ढकलल्या जात आहेत. इथे हे आवर्जून स्पष्ट करणं आवश्यक आहे की हा त्या मूळ अहवालाच्या लेखकाने काढलेला अत्यंत टोकदार निष्कर्ष आहे. आपण इथे कोणत्याही विचारधारेचं किंवा राजकीय भूमिकेचं समर्थन करत नाही आहोत, तर केवळ उपलब्ध माहितीचं तटस्थपणे विश्लेषण करत आहोत. 5वा भाग, भविष्यातील दृष्टिकोन. या सगळ्या घटना आणि एवढे मोठे दावे पाहिल्यावर देशाच्या भविष्याबद्दल नेमका काय विचार केला जातोय हे आपण या शेवटच्या टप्प्यात पाहू. मूळ अहवालाने एक अतिशय गंभीर इशारा दिलाय. सरकारी यंत्रणा आणि प्रचंड मोठे कॉर्पोरेट समूह यांच्यात जर खरोखरच असं काही साटोलोटं असेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे पद्धतशीर नुकसान झालंय ते काही एका रात्रीत भरून निघणार नाही. सूत्रांच्या मते हे नुकसान भरून काढण्यासाठी कित्येक दशके लागतील आणि याचा अत्यंत खोल परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांवर होईल. या सर्वांच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. सूत्रांनी केलेले हे दावे आणि बाजारपेठेत घडणारे हे मोठे बदल पाहता भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राचे आणि पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे खरे भविष्य नक्की काय असेल? कायदा, राजकारण आणि व्यवसाय यांचा हा गुंतागुंतीचा मेळ पाहता या प्रश्नाचं उत्तर भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत कळीचं ठरणार आहे. याच एका महत्त्वाच्या प्रश्नावर आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.